डे ला सुरुवात होती. पहिला बॉल शरीरावरती आदळलाय. अपील झाली आहे पंचांकडे. खूप जोरदार अपील आहे, परंतु शरीरावरती पहिला बॉल आदळलाय आणि इथे नॉट आउटची घोषणा पंचांनी केली. पहिला बॉल डॉट. नारकर आणि गंगाराम कस्तुरे हे ओपनिंग पेअर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्री क्रिकेट लीग 2026 8वं पर्व या स्पर्धेचा आणि आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश रेड्डीज. पुढचा बॉल फुलरलिनचा बॉल होता. इनफिल्डच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने खूप वेगाने येत आहे. 2 धावेचा प्रयत्न झालाय मैदानावरती आणि यशस्वीरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. धावांना सुरुवात झाली मैदानावरती. धावांसाठी मात्र देवाचा धावा करून चालणार नाहीये. धावा मैदानावरती तुम्हाला धावाव्या लागतील आणि धावण्यासाठी धावताना दम लागतो आणि धावायला देखील दमच लागतो. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण झाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राइक एंड वरती गंगाराम कस्तुरे आपल्याला पाहायला मिळतील, तर गोलंदाजी ट्रॅक वरती नितेश रेड्डीज. या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ नितेश रेड्डीज यांचा देखील राहिलाय. ऑन साइडला यावेळेस मात्र कमालीचा कॅच आहे. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये गंगाराम कस्तुरे पूल करत असताना विकेट येते. चांगला झेल आपण पाहतोय अभिषेक पानकर यांचा. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. गोलंदाज नितेश रेड्डीज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आनंद शेळके मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती. नॅट नंबर 3 वरती आनंद शेळके आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात पाहायला मिळते. नितेश रेड्डीज यांची पहिली विकेट मात्र इथे संपादित केली आहे गोलंदाज नितेश रेड्डीज यांनी. बॅक टू बॅक सफलता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल बाहेरच्या बोर्डला छेडण्याचा प्रयत्न केला आनंद यांनी आणि कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये विकेट येते. फलंदाज बाद. नवीन बॅटर दिनेश पानकर मैदानावरती दाखल होत आहेत. खूप महत्वपूर्ण 2 सफलता या ठिकाणी अर्जित केल्यात गोलंदाज नितेश रेड्डीज यांनी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला काऊ फैजला फेकून दिलंय. डगआउट मधून सेट होऊन मैदानावरती दाखल झाले दिनेश पानकर आणि आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण करतायत. हा बॉल होता पुण्यात टाकला होता, त्याला पाठवलं काऊ फैजला. षटकार. धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जुना बॉल मैदानामध्ये पाठवा विनंती आहे.
गोलंदाजी ट्रॅकवरती अभिषेक पानकर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 साठी अभिषेक पानकर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. राजा नारकर इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती राजा नारकर, गोलंदाजी ट्रॅकवरती अभिषेक पानकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. फार एंड गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅकफूट लागलेत. फटका कमालीचा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल निघालाय. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावर. शपल लाईन मध्ये आले, ऑन साइडला जबरदस्त फटका आहे. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळतायत. शपल लाईन मध्ये येऊन बॉलला पाठवलंय सीमा रेषे पार चौकार. स्विच हिट, जबरदस्त फटका, क्या बात है राजा नारकर. वाव वाव वाव, बॉल सीमारेषे पार. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक षटकार. शिवशंभू सुपर किंग्स कुंभवडे आणि ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण खेळाच्या दृष्टीने सज्ज राहायचे आपल्याला देखील विनंती आहे. पुढचा सामना या दोन संघांच्या दरम्यान होणार आहे. राजा नारकर यांच्या बॅटमधून मात्र जबरदस्त फटका आपण पाहिला स्विच हिटचा. षटकाराला षटकाराच्या मत्तीन धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त फटका, पुन्हा एकदा बॅकफूट वरून हा फटका आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राजा नारकर आहेत. तर रनिंग बिटवीन द विकेटचा मात्र प्रश्न उद्भवणार नाहीये. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, कौतुक केलं पाहिजे दोन्ही फलंदाजांचं. बॉलच्या मेरिटवरती खेळतायत. जबरदस्त फटका पाहिला आपण. शॉट ऑफ द टुर्नामेंट देखील त्या फटक्याला म्हणू शकतो. राजा नारकर यांच्या बॅटमधून निघालेला स्विच हिट खूप कमालीचा होता आणि थर्डमॅन रिजन मध्ये तो बॉल येताना पाहायला मिळाला होता. जबरदस्त फटका आपण पाहिलाय. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, परंतु यावेळेस वाईड बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग करतायत राजा नारकर सध्याच्या घडीला. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल आणि वाईड बॉलची घोषणा पुन्हा एकदा पंचाने केली आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 5 धावा वाईडच्या माध्यमातून इथे प्राप्त होतील. 5 वाईड धावा इथे मात्र जोडल्या जातील आणि 5 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. खराब बॉल पाहायला मिळाला अभिषेक पानकर यांच्या माध्यमातून. सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती, परंतु राजा नारकर यांनी मात्र लाईन आणि लेंथ बिघडवली आहे. परंतु पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ शोधावी लागेल. अगदी पहिल्या षटकामध्ये खूप महत्त्वपूर्ण 2 विकेट मिळवले होते नितेश रेड्डी यांनी, परंतु आता अभिषेक पानकर थोडेसे महागडे ठरत आहेत. विकेट शोधावी लागेल राजा नारकरची. आप सामने वाले को काट देते हो तो कभी आप खुद कट जाते हो, ते चित्र मात्र पाहायला मिळतंय. कधी तुम्ही समोरच्याला कापता तर कधी तुम्ही स्वतःला कापून घेता. असा स्विच हिटचा फटका आहे. लगात तो आबाद नाही तो बर्बाद. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि धाव फलकावरती धावा आहेत 29. 29 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. चला थोडंसं स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अतिशय बहारदार आयोजन आणि नियोजन असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजकांचं कौतुक आहे, त्यासोबत संपूर्ण संघ मालकांचं देखील कौतुक केलं पाहिजे. इतकं बहारदार आयोजन त्यांनी केलंय की त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल होता डी श्रीमान बाबा सोलेकर साहेब यशीय आधारस्तंभ. यावेळेस देखील कमालीचा फटका फोर्स केलाय समोर आणि बॉलला पाठवले सीमारेषेपार षटकार. त्यानंतर संघ आहे शौर्य ब्लास्टर, संघ मालक आहेत सन्माननीय रोहितजी कांबळे.
PS ज्वेलर्स आणि साजन मधुकर कांबळे. त्यानंतर संघ आहे केदारलिंग किंग्स केळवडे आणि संघ मालक आहेत सन्माननीय पांडुशेठ लाड आणि प्रकाशजी लाड. त्यानंतर पुढचा संघ आहे गोंड्या स्पोर्ट ऐनवाडी आणि संघ मालक आहेत बबनजी भोसले आणि सागरजी भोसले. पुढचा संघ आहे शिवशंभू सुपर किंग्स कुंभवडे आणि संघ मालक आहेत सुधीरजी गुरव आणि सुभाजी चाळके. संघ आहे स्वरा फायटर, संघ मालक आहेत सन्माननीय राज साबळे आणि स्वराताई साबळे. संघ आहे रुद्र योगीराज 11 विनर स्पोर्ट, संघ मालक आहेत RD एडगे आणि सुरेश एडगे. सर्व संघ मालक ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आहे. वाईट बॉलची घोषणा पंचानं केली. या स्पर्धेचे थोर देणगीदार आपण पाहतोय. विजेता चषक सन्माननीय रमेशदादा बेले, श्रीमान संतोषदादा जाधव. त्यानंतर उपविजेता करंडक सन्माननीय संदीपदादा घोलप. मालिकावीर चषक नितेश वाळवणकर आणि श्री अनिकेत केळसकर. उत्कृष्ट फलंदाज चषक श्री अनिकेत माने. मालिकावीर सायकल श्रीमान सुभाष आलेकर फौजी आणि श्रीमान सिद्धार्थ पवार. उत्कृष्ट फलंदाज सायकल श्री संजयदादा शिंदे. उत्कृष्ट गोलंदाज सायकल कैलासवासी सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ सुभाष पाटील आणि जयदीप तौलके. पुढचा बॉल समोर ड्राईव्ह केला लॉंगॉन क्षेत्रामध्ये. त्यानंतर पाणी सौजन्य श्रीमान प्रेम कस्तुरे साहेब. मेडल सौजन्य सार्थक सुरेश कोटकर. चेंडू सौजन्य प्रशांत पाटील अंकुश पाटील. त्यानंतर विशेष सहकार्य किरणजी लटके. विशेष सहकार्य सुदेश पाटील. विशेष सहकार्य अभिषेक पानकर. विशेष सहकार्य पांडुरंग हप्पे. विशेष सहकार्य सुरेश कोटकर. विशेष सहकार्य सक्षम अप्पा. आपण केलेल्या सहकार्याबद्दल कमिटी आपली शतशः ऋणी राहील. ज्यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून बॉलला खेळतात लॉंगॉन क्षेत्रामध्ये एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केले जाईल तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होते आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या धावेची देखील संधी मिळाली आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि एका धावेचे रूपांतर 2 धावांमध्ये झालेलं पाहायला मिळते. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हते त्यामुळे थोडेसे नानी राजा नारकरचं जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. या संपूर्ण स्पर्धेचे टी-शर्ट सौजन्य यांच्या माध्यमातून मिळाले. सन्मान्य श्रीमान अरुणदादा पवार उद्योजक आणि आधारस्तंभ SCS स्पर्धेचे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आहे. कारण अतिशय मोठं सौजन्य त्यांनी देखील या स्पर्धेला दिले. ज्या ज्या ज्ञात अज्ञात घटकांनी या स्पर्धेला मदत केली त्या सर्व घटकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर आमच्या एका शब्दावरती सन्माननीय मयुरजी पिशेकर साहेब आणि प्रतीकजी पिशेकर साहेब यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. त्यासोबत ANP लाईव्हची टीम आमच्यासोबत जोडली गेली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. आमचे सर्व पंच त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. आमचे DJ महेश भोईर त्यांची संपूर्ण टीम त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला ज्या ज्या घटकांनी सहकार्य केलं त्या सर्व घटकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा. खरं तर आंतरराष्ट्रीय एका धावेने धावफलक पुढे जाईल. 41 धावा. धावफलकावरती गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आली एकेरी धाव. यावेळेस मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचत आहेत आणि फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. विकेट. हाफ व्हॉलीबॉल होता समोर फोर्स केला आणि सरळ क्षेत्ररक्षकाला शोधले आले. विकेट. फलंदाज बाद. नामवंत समालोचक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सन्माननीय हर्षजी पवार सर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक आहे. अगदी काही वेळामध्ये आपण टॉस देखील संपन्न करणार आहोत. नवीन बॅटर महेश मैदानावरती दाखल होत आहेत. की सिंगल पूर्ण केली आहे राजा नारकर. रिस्क घेतली आहे परंतु रिस्क सोबत रिवॉर्ड देखील मिळाला. एका धावेचा चिक्की सिंगल पूर्ण झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेस मात्र ऑन साइडला फटका कमालीचा आहे आणि बॉलला पाठवले लॉंग लेग क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषे पार. राजा नारकर यांच्या बॅटमधून षटकार. नितेश वाळवणकर आपण या ठिकाणी यायची विनंती आहे. नितेश वाळवणकर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. क्रिकेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट आपण करायचं विनंती आहे. यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न आहे. शॉर्ट विकेट रिजन मध्ये बॉल चाललाय आणि धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉलची सांगता येते पाहायला मिळेल. बॅटच्या एजला बॉल लागला दरम्यान रिचन मध्ये बॉल आलाय. तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न असणार आहे. एक धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. पहिला डाव आटोपलेला आहे. 49 धावा धाव फलकावरती आहेत. 49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आणि 50 धाव्यांचं लक्ष असेल. 50 इज द टार्गेट. चला पुढील सामन्याचा टॉस देखील अगदी काही वेळामध्ये आपण संपन्न करतोय. चला विनंती आपण या टॉस साठी 50 इज द टार्गेट. 50 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. आणि यानंतर शिवशंभू सुपर किंग्स कुंभवडे आणि ठाणोबा विठ्ठलाई ठाणेवाडी. चला आपण टॉस संपन्न करूयात. शिवशंभू सुपर किंग्स कुंभवडे आणि ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी टॉससाठी उपस्थित राहायचं विनंती आहे. चला कॅप्टन आपण या प्लीज थोडं फास्ट या. सन्माननीय नंदकुमार बारसकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय शिवशंभू सुपर किंग्स कुंभवडे संघाने. काय निर्णय असणार आहे? प्रथम क्षेत्ररक्षण. टॉस जर जिंकला असता निर्णय काय असता? आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती. सकाळचं सत्र आहे, थोडं वेळानंतर गरमी चालू होते, त्याच्यामुळं फलंदाजी करताना जरा अवघड होते. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला फलंदाजीचा निर्णय घेतला असता. चांगलं टार्गेट सेट करून समोरच्या टीमवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ टीम ऑल द बेस्ट. आणि 50 धाव्यांचं लक्ष इथे मात्र मैदानावरती असणार आहे. पुन्हा एकदा स्टे ट्यून विथ ANP लाईव्ह विथ कॉमेंटेटर तुषार शिंदे. थँक्यू सो मच.
नितेश रेड्डी स्ट्राईक एंडवरती. नितेश रेड्डी आणि गणेश पाटील. पहिलाच बॉल अकुटप्याचा काऊ फैजला बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. नितेश रेड्डी गोलंदाजी शिखर धरताय शून्यावरती बाद. पहिला बॉल फेस करत असताना व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग नितेश रेड्डी कॉट इन काऊ फेस. पहिली विकेट फलंदाज बाद. ऍक्च्युली मी क्वाट इन म्हणालो, क्वाट ऍट काऊ फेज पाहिजे होते. चला आउट झालेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती सुभाष पाटील मैदानावरती दाखल होतात. क्रमांक 3 वरती गोलंदाजी ट्रॅकवरती आनंद शेळके आहेत. यावेळेस हुक करतायत ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये सुभाष पाटील यांचा टोला. बॉल सीमारेषे पार. चौकार. पाहायला सुरुवात मात्र गोलंदाजाने दमदार केली होती, परंतु आता फलंदाज सुभाष पाटील नाम तो सुनाय होगा सबसे कादिल सुभाष पाटील आल्याला पहिल्या बॉलवरती आक्रमण करतायत. ठोकलाय चौकार. समोर उभे असलेले विनंती आहे प्रकाश तुझ्या बाजूचे सगळेच. प्रकाश तुम्ही पण बाजूला थोडं आणि बाकीच्यांना पण बाजूला घेऊया. विनंती आहे सगळे खाली बसा खाली. यावेळेस देखील फुल टॉस बॉल आहे आणि मिडविकेट रिजन मध्ये बॉल चाललाय. एक धाव तिथे प्राप्त होईल. अनिकेत केळसकर आपल्या पाठीमागे बसले. सगळ्यांना विनंती खाली बसा. मला उभं राहावं लागतं. बॉल ट्रॅव्हल झालेला दिसत नाही, कुठे गेला, कॅच झाला हे दिसत नाही. विनंती सगळ्यांना खाली बसा. समोर उभे असले राजा नारकर. राजा फिल्डर आहे मग आतमध्ये राहा ना बाबा. ते बाजूला असलेला खाली बसा. विनंती सगळ्यांना विनंती खाली बसा. पाच धावा धाव बलकावरती आहेत. आनंद शेळके गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंग साठी गणेश पाटील. अप्रतिम फटकाय शॉट ऑफ द डे गणेश पाटील यांच्या बॅट मधून. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह हाफ व्हॉलीबॉल आणि त्यावरती लगावलाय षटकार. दोनों पाटील दोनों कातील. गणेश पाटील सुभाष पाटील दोघांच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळत आहेत. धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धावा आहेत. 11 धावा धाव फलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धाव फलकावरती आहेत. फुललेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक जागा बनवली आहे आणि बॉलला आपली जागा दाखवली आहे. गणेश पाटील यांच्या बॅट मधून अप्रतिम फटका. बॉल सीमारेषे पार. चौकार. पंधरा धावा धाव बलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धाव बलकावर धावा आहेत 15. गणेश पाटील काय फलंदाजी करतायत. बॉलच्या मेरिटवरती गुणवत्तेवरती क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानावरती गणेश पाटील यांच्या बॅटमधून खेळलं जात आहे. आनंद शेळके अर्थात माट्या गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. गणेश पाटील मेन ऑन दी फायर. बॅट मधून आणखीन एक बॉल जाईल सीमारेषे पार. फुल टॉस वरती गोलंदाज आनंद शेळके यांचा फुल्ली लॉस. बॉल सीमारेषे पार. षटकार.
एका बॉलवरती बाद झाले, व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. परंतु तदनंतर षटकामध्ये धावा किती आल्यात माहिती आहे का? 21 लॉस ऑफ द 1 विकेट. गणेश पाटील बरसताना पाहायला मिळाले. सुभाष पाटील यांच्या बॅटमधून एक चौकार पाहिलाय आणि 21 धावेंपर्यंत हे धावफलक नेऊन ठेवलंय. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियन अंदाजामध्ये फलंदाजी. ऑस्ट्रेलियाचा संघ एकेकाळी होता. हेडन आणि गिलक्रिस्ट ओपनिंगला यायचा, मध्ये रिकी पॉन्टिंग यायचा, त्यानंतर उरलं सुरलं काम अँड्रू सायमंड येऊन करायचा. अशी टीम होती आणि बॉलर देखील खुंकार होते. ब्रेटली होता, गिलेस्पी होता, दोघं नाही चालले तर सेनॉर नाहीचा. अशी ऑस्ट्रेलियाची टीम होती. जबरदस्त टीम असायची. तशीच टीम मात्र आता मैदानावरती खेळताना पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. सुभाष पाटील आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय. गणेश पाटील मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती, सुदेश पाटील. राजा नारकरने गोलंदाजी का केली नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या सामन्यामध्ये नक्कीच उरेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आनंद शेळके का आले, राजा नारकर का नाही आला हा देखील प्रश्न असणार आहे. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती एज लागलाय. गणेश पाटील सबसे कातिल, त्यांना मिळालंय जीवनदान. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि थोडस लेट जे केलंय सुभाष यांनी, परंतु एक धाव इथे पूर्ण होईल आणि 2 धावा देखील पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. जीवनदान मिळालंय सुभाष पाटील यांना. गणेश पाटील हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे मात्र आली विकेट. अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळालाय. गणेश पाटील यांची खेळी संपली आहे. दुसरा धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम अर्थात गेलेली टीमला फलंदाज बाद. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, काऊ फेजला बॉलला फेकून दिलाय. संतोष पाटील मैदानावरती दाखल झालेत. युरी पाटील इज कातील. 1 मोर विकेट, सिक्सर. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय समोर मिड ऑफ रिजन मध्ये. धाव तिथे प्राप्त होणार नाही. डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल. 28 धावा धावपलकावरती आहेत. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ओ इथे संधी निर्माण झाली रनआउटची आणि फलंदाज धावबाद. आवश्यकता नव्हती, रिस्क का घेतली आहे आणि रिस्क सोबत रिवॉर्ड नाहीये. रिस्क सोबत आली विकेट. फलंदाज धावबाद.
आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. अनंत शेळके महागडे राहिले होते, परंतु गोलंदाज सुदेश पाटील पुनरागमन करतायत. राजा नारकर गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 साठी फलंदाजीसाठी सुभाष पाटील आणि त्यांच्या जोडीनं किरण मैदानावरती आहेत. किरण पाटील मैदानावरती आहेत. प्रकाशजी लाड आणि पांडुशेठ लाड साहेबांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि परंतु पाटील ब्रदर्स या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. लाड साहेबांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि पाटील ब्रदर्स मात्र मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती राजा नारकर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती. फलंदाजीसाठी सुभाष पाटील. आता बॉल उरलेत 11 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही 20 धावा इथून बनवायच्यात. प्रयत्न करावे लागतील मैदानावरती. अकरा बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. फुललेंचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या एजला लागला. थर्ड मॅन रिजन मध्ये एक धाव पुन्हा एकदा येते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये धाव्यांची आवश्यकता असेल 19. 10 बॉल आणि 19 धाव्यांची अजून देखील मैदानावरती आवश्यकता असणार आहे. 10 बॉल मध्ये 19 धावा बनवायच्यात. प्रयत्न मात्र कसोशीचे करावे लागतील. खूप महत्वाची विकेट आली. मधल्या काळामध्ये खूप चांगली फलंदाजी. कौतुक केलं गणेश पाटीलचं, कौतुक केलं आपण फलंदाज सुभाष पाटीलचं, परंतु आता चांगली फलंदाजी करावी लागेल. किरण पाटील, सुभाष पाटील हे जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती राजा नारकर. जबरदस्त फटका आहे. क्या बात आहे. लॉंग ऑफ रिचर मध्ये फटका कमालीचा होता आणि एकच फटका तुमचा कॉन्फिडन्स सांगून जातो की तुम्ही किती लयीत आहे. जबरदस्त फटका सरळ बॅटने प्रहार केला. लॉंग ऑफ रिजन मध्ये फुल फेस ऑफ द बॅट. बॅट फ्लो खूप कमालीचा पाहायला मिळाला आहे. फलंदाज किरण पाटील यांचा देखील स्ट्राईक एंड वरती हार्ड हिटर बॅटर सुभाष पाटील. यावेळेस स्लॉप करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जबरदस्त फटका. ओहो क्या बात आहे. सुभाष ऑन साइडला पिकअप शॉट मिड विकेट रिजन मध्ये फेकून दिलाय बॉलला. आणखीन एक जबरदस्त फटका. सुभाष पाटील सबसे कातिल ठोकलाय. 2 इन अ रो कंसेक्युटिव्ह सिक्सर. आवश्यकता आहे. जबरदस्त बॅटिंग सुभाष पाटील. हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि जबरदस्त बॅटिंग करतायत. बॉलच्या मेरिटवरती खेळतायत सुभाष पाटील. ऑफस्टमच्या बाहेर इथे मात्र लाईन मध्ये परिवर्तन. अपील झाली आहे पंचांकडे. अपील खूप जोरदार होती परंतु अपील पंचांनी फेटाळली आणि आता बॉल उरले 6 आणि धावा देखील आवश्यक असतील 6चा पाडा. 6 धावा इथून मात्र बनवायच्या. 6 बॉल मध्ये 6 धावा. परंतु या मैदानाला एक इतिहास आहे मित्रांनो. 6 बॉल मध्ये 1 धाव डिपेंड झाली होती आणि स्वर्गीय जगन बाजूने अगदी पालघर विभागामधील जाई संघ होता आणि त्यांच्या विरोधामध्ये कडाव संघ 6 बॉल मध्ये 1 धाव डिपेंड झाली होती आणि त्या मॅचचा निर्णय बॉल आउट वरती दिला गेला होता. अशी देखील आता असा देखील इतिहास या मैदानाचा आहे. परंतु हाय स्कोरिंग व्हेन्यू म्हणून हे मैदान प्रसिद्ध आहे. या मैदानावरती सातत्यानं धावा बनताना आपण पाहिलेले आहेत. अतिशय ऐतिहासिक असणारं मैदान आणि या मैदानावरती अगदी बाहेरच्या देशातील देखील खेळाडू खेळून गेलेले आहेत. अंडर एज मधले असं असणारं ऐतिहासिक मैदान आहे. कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल हे मैदान आपण पाहतोय आणि या मैदानावरती सुरू असणारी ही स्पर्धा कोणी भरवली आहे तर शाहूवाडीकरांनी बनवली आहे. ही स्पर्धा कोणी भरवली आहे तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनने ही स्पर्धा बनवली आहे आणि या स्पर्धेचं मात्र दिमागदार आयोजन ऑफ रिजन मध्ये खेळत. तोपर्यंत 1 धाव तिथे प्राप्त होती. 5 बॉल मध्ये 5 धावा इथून मात्र बनवायच्यात आणि लगातार 2 वर्ष विश्वास तुम्ही ठेवलात या स्पर्धेमध्ये माझ्यावरती देखील. त्यासाठी संपूर्ण आयोजकांचे मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानतोय. कारण लगातार एखादा समालोचक ठेवणं ही देखील आमच्यासाठी देखील महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या सर्व आयोजकांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार मी मानेल. यावेळेस स्लॉग स्वीप केलाय मिड विकेट रिजन मध्ये सुभाष पाटील.
फिनिशेस ऑफ इन स्टाईल हा सामना फिनिश केलाय सुभाष आणि पराभूत टीमचं देखील करूयात कौतुक. मॅन ऑफ द मॅच आणि त्यासाठी क्रिक हिरोजची मदत आपण घेणार आहोत.